दुसऱ्या दिवशी तळ्यावर गेली. दगडावर बसली. अगदी रोजच्या सारखीच, पण आज लक्ष तळ्याच्या पाण्यात रमत नव्हतं. ती राजाची वाट पाहायला लागली आणि राजा आलाच. तिला आनंद झाला. राजाच्या खांद्याला अडकवलेली शाळेची बॅग बघून तिने विचारलं, शाळेतनं इकडेच आलास? होय. तुझं दप्तर कुठं आहे? कसलं दप्तर? शाळेची पिशवी ग. तू पण शाळेतूनच आलीस ना? मी शाळेत जात नाही. काय? राजाला आश्चर्य वाटलं. शाळेला जात नाहीस का? मग काय करते दिवसभर? घरातली कामं करते. अगं पण शाळेत जायला पाहिजे. कशापायी जायला पाहिजे शाळेला? शिकायला. कशापायी शिकायचं? कशापायी त्याला काही सांगता तरी येईना, तरी तो म्हणाला, लिहिता वाचता येण्यासाठी. म्हणजे? हिला कसं सांगायचं आता, त्याला समजेना. त्याने मग आपल्या शाळेच्या बॅगेतनं वही काढली, पेन काढलं, वहीवर एक वाक्य लिहिलं आणि म्हणाला, वाच. हे काय आहे? मला नाही वाचायला येत, तूच सांग. ती म्हणताच तो म्हणाला, मी दाखवू वाचून? दाखव. त्याने ते वाचून दाखवलं. तू फार छान आहेस. ती हसायलाच लागली. आता हसायला काय झालं? तू फार छान आहेस हे तोंडाने सांगायचं, ते लिहायला कशाला पाहिजे? तो हसला. ती पण हसायला लागली. कितीतरी उशीर दोघं हसत राहिली. आता मी सांगू ते वाचशील? ती म्हणताच त्याने आपली मान हलवली. म्हणाला, सांग, काय वाचू? पुढं दिसतंय ते तळं वाच. पुढं तळं आहे, पण लिहिलेलं काहीच नाही, मग वाचणार काय? म्हणजे तुला फक्त लिहिलेलं तेवढंच वाचायला येतंय? होय, मला तेच शिकवलंय. पण मला न बिन लिहिल्याचं वाचायला येतंय. मग दाखव वाचून. तळ्याकडे एकटक बघत ती वाचल्यासारखी म्हणाली, हे तळं बघावं तर एकच आहे, पण सकाळी वेगळं दिसतंय, दुपारी वेगळं आणि संध्याकाळला तर तिसरंच. गायरं, म्हसरं, बैल, डुकरं, बदकं, माणसं सगळी तळं आपल्या बापाचं असल्यासारखी घाण करतात. बाया कापडं धुत्यात. माझी मामी तर मला बाळाची हगलेली मुतलेली धुपटी धुवून आणायला सांगते. तवा तळं रडतंय रे ढसाढसा, पण मला काय बी करता येत नाही. रडून रडून तळ्याचं पाणी वाढलंय. कवा बी आटत नाही. तळं कुणाला येऊन नग म्हणत नाही का कुणाला बुडवून मारत नाही. गावची घाण पोटात घेऊन बी तळं कुणावरही